निवडणूक संपल्यानं सर्वांनीच निश्वास सोडला असला तरी अजित पवार गट अजूनही थांबलेला नाही। अजित पवार गटानं येत्या रविवारी महत्त्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीचा जो आखाडा आहे तो संपताच अजित पवार आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचं मानलं जात आहे। दरम्यान हे खरेखुर पुढील तयारीसाठी बैठक आहे की आणखीन काही कारण आहेत याची चर्चा मात्र सुरू आहे। नेमकं काय घडतंय, आधी आपण नेमकं काय घडते ते पाहूयात, त्यानंतर त्याची कारणं पाहूयात। तर आता लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट जोमानं सक्रिय झाला असून येत्या 27 तारखेला सर्व आमदारांची बैठक ही मुंबईत बोलावण्यात आली आहे। या बैठकीत लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली जाणार असून मित्रपक्षांनी दिलेलं सहकार्य, त्यांनी केलेलं मतदान, त्यामुळे झालेला फायदा यांच्या बाबतीत मुंबईचे गरवारे क्लबमध्ये या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती मिळाली। निकालानंतर आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून प्रयत्न। आता मुंबईमधील या बैठकीला सर्वच आमदार बोलावले असल्यानं अनेकांनी भुवया ह्या उंचावल्या आहेत। काही नागरिक असं म्हणतायत की निवडणूक निकालानंतर आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून ही बैठक आयोजित केली असेल। जर खरोखर असं असेल तर अजित पवार गटाच्या आमदारांचे खरोखरच चलबिचल आहे का असा सवालही या निमित्तानं व्यक्त होत आहे। पुढील रणनीती महत्त्वाची। अजितदादा गटाच्या या बैठकीस वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहतील। स्वतः अजित पवार या बैठकीला संबोधित करतील। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो रिझल्ट येईल त्यानंतर काय रणनीती आखायची, तसंच शरद पवार गटाला अधिक जागा मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती साधारण कशा पद्धतीने निर्माण होईल याबाबत चर्चा, रणनीती या बैठकीत केली जाईल अशी चर्चा सध्या आहे।